मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या वाहनाचा अपघात, मध्यधून ट्रक चालकाची धडक। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या वाहनाला एका ट्रकने मागून धडक दिली। या अपघातात तुपकर सुदैवाने बचावले असून गाडीतील मात्र 2 जणांना मुकामार लागला आहे। यापैकी एक जण त्यांचे स्वी सहाय्यक तर दुसरा संघटनेचा पदाधिकारी आहे। जालन्याच्या दिशेने येत असताना तुपकर यांच्या गाडीला वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाक्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकने धडक दिली। ट्रक ड्रायव्हरची उडवाउडवीची उत्तरे आणि त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेता सदर घटना ही घातपात तर नाही ना असा संशय तुपकर समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे। शेतकरी कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकरांची राज्यभर ठिकठिकाणी एल्गार सभा होत आहे। राज्यभरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघातांचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे। अशातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। धाराशिव जिल्ह्यातील वाशी पारगाव टोल नाक्याजवळ मध्यधून ट्रक चालकाने तुपकर यांच्या इनोव्हाला दिली पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे। सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही। अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील कर्जमुक्ती आंदोलनाच्या सभेला संबोधित करून तुपकर लातूर जिल्ह्यात जात असताना हा अपघात झाला आहे। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू केली आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी जवळचा जो पारगाव टोल नाका आहे, इथं मध्यरात्री आमचा अपघात झाला। एका मोठ्या ट्रकनी आम्हाला धडक दिली। 12 टायरचा साखरेने भरलेला ट्रक होता। त्या ट्रकचा ड्रायव्हर मध्यावस्थेमध्ये होता आणि त्यांनी बेफान अशी धडक आम्हाला दिली। आमची गाडी टोल नाक्यावर उभी होती आणि गाडी पुढे सरकली आणि गाडीतले लोक, मागच्या सीटवरचे लोक पुढे गेले, मधल्या सीटवरचे लोक समोर आले आणि एक स्फोट झाल्यासारखा आवाज आला। या रात्री झालेल्या अपघातामध्ये मी स्वतः सुरक्षित आहे। मला थोडासा सौम्य मुक्कामार आहे। माझा पीए कार्तिक आहे आणि राजाराम जाधव नावाचा आमचा कार्यकर्ता आहे पंढरपूरचा, त्यांना दोघांना थोडासा मुक्कामार आहे। बाकी गाडीतले सगळे लोक आम्ही सुरक्षित आहोत, चिंता करण्याचं काही कारण नाही। कर्जमुक्ती एल्गार सभेच्या निमित्तानं मी महाराष्ट्राचा दौरा करतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून मी काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो। अंबाजोगाई तालुक्यामध्ये देवळा गावामध्ये रात्री आमची सभा उशिरा झाली आणि त्यानंतर मी लातूर जिल्ह्यातल्या तांदूळजा गावामध्ये स्नेहभोजनासाठी आमचे जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी यांच्या घरी गेलो आणि तिथलं स्नेहभोजन आटपून रात्री 11:30ला आम्ही तिथनं निघालो। जालन्याला मुक्काम आम्ही करणार होतो आणि वाशीच्या पुढे जो पारगाव टोल नाक्यावर टोल देण्यासाठी गाडी उभी होती आणि बेफान येऊन त्या ट्रकने आम्हाला धडक दिली। तो ड्रायव्हर उडवाउडवीची उत्तर देत होता। कधी सांगत होता मी बीडचा आहे, कधी सांगत होता मी पंढरपूरचा आहे। त्याचे डॉक्युमेंट लवकर दाखवत नव्हता, तो सिरियस नव्हता आणि त्याच्या उडवाउडवीची उत्तरं पाहून आम्हालाही संशय आला। पोलिसांना मी कंट्रोल रूमला कॉल केला, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो। तातडीनं वाशीचे पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्याचा ट्रक घेऊन पोलीस स्टेशनला गेले। ड्रायव्हरला अटक केली, किन्नरला अटक केली आणि हा नेमका अपघात आहे की घातपाताचा संशय पोलिसांना सुद्धा वाटतो। त्या अँगलनं पोलीस त्या ठिकाणी तपास करतायत। कसून चौकशी या प्रकरणाची झाली पाहिजे अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, तमाम शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे की राजकारणात एखाद्या वेळेस बदला काढण्यासाठी समोरासमोर कोणाला मैदानात जर हे करता येत नसेल तर अशा पद्धतीनं काही लोक काम करतात, असं काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चेतून आलं। पण जे काय आहे त्याच्यातून आम्ही सुदैवाने वाचलेलो आहे। कदाचित त्या ट्रकचा स्पीड जर जास्त असता तर मग मात्र काहीच ठिकाणावर दिसलं नसतं। पण सुदैवाने आपले कर्म चांगले, शेतकऱ्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे, त्याच्यामुळं सगळेजण आम्ही सुखरूप या अपघातातून वाचलेलो आहे। त्याच्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही।